नमस्कार. मी निलेश केवट, माहिती अधिकार कार्यकर्ता, अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर. प्रत्येक शाळेमध्ये या पद्धतीने एक महानगरपालिका पी.एम. श्री मनपा सेमी इंग्लिश मुलांची शाळा आहे. छोटीशी शाळा आहे. पण एक शाळेचा आहे, शाळेला ग्राउंड छोटा आहे, शाळा छोटी आहे. पण या शाळेचं ग्राउंड तुम्हाला सांगतो मी कसं असायला पाहिजे. इकडे या. शाळेमध्ये जे फलक लावला जातो दर्शनी भागात, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 4 मध्ये जे 17 मुद्दे येतात, त्या मुद्द्यामध्ये प्रत्येक शाळेने का आपल्या शाळेमध्ये जनतेला दिसण्याकरिता किंवा पॅरेंट्सला दिसण्याकरिता हे फलक, जसं महाराष्ट्र हक्क अधिनियम, कोणता दाखला किती दिवसात काय मिळतं, ह्या पद्धतीने हे शाळेने स्वतःवरून खुलं प्रकटन करायला पाहिजे. या पद्धतीने असं द्यायला पाहिजे. शाळात सुरक्षा प्रतिज्ञा, शाळा काय काय सुरक्षा करते, शाळेला सुटल्यानंतर काय मुलांसाठी काय काय विषय लिहिलेले आहे, परिसरात काय काय खेळ खेळले जाते, त्या सर्व गोष्टी, भ्रमणध्वनी नंबर, हेल्पलाईन नंबर, मुलांच्या अति आवश्यक ह्या सर्व गोष्टी आणि विद्यार्थ्यांना लाभाची योजना प्रत्येक पॅरेंट्सला माहिती नसतो, विद्यार्थ्यांना माहिती नसतो. व्हीजे, एससी, एसटी, ओबीसी यांना कुठले कुठले लाभ आपण घेऊ शकतो. तर ह्या गोष्टी सगळ्या पालकांसाठी, पॅरेंट्ससाठी शाळेने. त्यानंतर बालविभाग, नृत्य कार्यक्रम, जे सांस्कृतिक कार्यक्रम असतात शाळेमध्ये, याचं प्रदर्शन केलं पाहिजे, हे पॅरेंट्सला मिळालं पाहिजे. त्यानंतर छोटे छोटे फलक, आता 1 मे महाराष्ट्र दिन, कामगार दिन, अशा गोष्टीचं काय असेल तर पॅरेंट्स, आता उद्या जे शाळा चालू होतील, मुलं येते, पॅरेंट्स येते, त्यांना दिसलं पाहिजे. विद्यार्थ्यांना, दिव्यांगांना शिक्षणात समावेश करून घेणं, त्याच्यासाठी काय काय आहे, मोफत तपासणी, काय काय आपण सुविधा देऊ शकतो शाळेच्या माध्यमातून, हे पॅरेंट्सला कळलं पाहिजे, विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे. अकोला महानगरपालिका प्रशिक्षण विभागामार्फत मोफत शालेय पोषण आहार योजना, मोफत पाठ्यपुस्तक वाटप योजना, मोफत गणवेश, शूज, आता हे जे आहे हे शाळा फ्रीमध्ये फुकट पुरवतो, पण पॅरेंट्सला माहिती नसतो. त्याच्यामुळं अशी जर माहिती फलकानुसार, या शाळेमध्ये फलक लावायला सुद्धा जागा नाही आहे, परंतु या शाळेने बऱ्यापैकी फलक असेच उभे केले. पण हे पॅरेंट्ससाठी एक समाधानकारक गोष्ट आहे. या शाळेसाठी मुलांची कृती, काय मुलं ड्रॉइंग काढतात, कोणाला काय वाटते त्याची ऍक्टिव्हिटी, हे फलकावर दिसून येते. शाळेबद्दल काय एखादा सुविचार म्हणा, एखादी चांगली मन म्हणा, हे दिसते. जनगणनेचा विषय 2027 चालू आहे, त्याबाबत शाळेने सुद्धा आपले विषय, जनगणनेबाबत काय काय विषय, कसं कसं असायला पाहिजे, काय काय, हे पॅरेंट्सला, पालकांना माहिती पडली पाहिजे. आणि त्या माध्यमातून आता उष्णतेचा प्रभाव अकोला जिल्ह्यामध्ये खूप असल्यामुळं उष्णतेचा या उन्हाळ्यामध्ये जनतेने काय काय काळजी घ्यायला पाहिजे, कशी कशी काळजी घ्यायला पाहिजे, त्याबाबत हे महाराष्ट्र दिनानिमित्त हे केले जाते. आज मी या ठिकाणी आलो, महाराष्ट्र कामगार दिन असल्यामुळे पेंटर बांधकामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने या ठिकाणी आलेलो आहोत. आज महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित झालो आहे. पण ह्या शाळेचं जर एक चित्र बघितलं, छोटीशी शाळा आहे, पण हे चित्र बघितलं ना, असं वाटतं की खूप काही शिकण्यासारखं आहे. अशी शाळा प्रत्येक महाराष्ट्रातील प्राध्यापक, प्रिन्सिपल, शिक्षण विभागाने अशी शाळेत ह्या गोष्टी उपलब्ध झाल्या पाहिजे, असे केल्या पाहिजे. आणि जनतेला हे माहिती अधिकार कलम 4 17 मुद्द्यामध्ये ह्या गोष्टी नमूद करून खुले प्रकटन करायला पाहिजे, अशी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद.